ओम शांती. 27 मार्च 1983. कुमारींच्या भट्टीमध्ये बापदादा म्हणाले. बापदादा म्हणतात, सागर आणि अनेक नद्या भेटतात अशी ही जागा आहे, श्रेष्ठ जागा आहे. असं मिलन पुन्हा कधी होणार नाही. जेव्हा नदी सागरमध्ये समावून जाते तेव्हा मास्टर ज्ञान सागर बनून जाते. म्हणजेच बाप समान बेहद स्वरूपमध्ये स्थित होऊन जाते. बेहदची वृत्ती म्हणजे सर्व आत्म्यांसाठी कल्याणाची वृत्ती. मास्टर विश्व कल्याणकारी, बाप विश्व कल्याणकारी आणि मुलं स्वकल्याणकारी. ही जोडी चांगली वाटणार नाही. बापदादा म्हणतात, तुम्हाला खजिना मिळाला आहे, तो वाटायचा आणि वाढवायचा. बेहदच्या सेवेच्या उमंग उत्साहामध्ये नेहमी राहायचं आहे. कुमारी जीवन संगमयुगात सर्वश्रेष्ठ वरदानी जीवन आहे. आपोआपच मिळालेल्या या वरदानाची रेषा श्रेष्ठ कलमने जितकी वाटेल तितकी तुम्ही वाढवू शकता. वेळ वरदानी आहे, कुमारी जीवन वरदानी आहे, बाप वरदाता आहे आणि कार्यही वरदान देण्याचे आहे. स्वतंत्र आत्म्याचे भाग्य मिळाले आहे. संगमयुगी ब्राह्मणांचा एकच समर्थ संकल्प आहे, जे होईल ते कल्याणकारी, जे होईल ते श्रेष्ठ होईल, चांगले ते चांगले होईल. संगमयुगाचा प्रत्येक दिवस मोठा दिवस आहे. प्रत्येक दिवस सण आहे. प्रत्येक दिवस साजरा करायचा आहे. जे समर्पण होणार नाही ते समान बनू शकत नाही. बापदादा कुमारींना पाहून खुश होतात, कारण बापदादा जाणतात की प्रत्येक कुमारी विश्व कल्याणकारी, महादानी, वरदानी आहे. भारतात अष्टमीला कुमारींना बोलवतात. प्रत्येक कन्या अष्टशक्ती स्वरूप आहे. जगदंबा सरस्वतीला किती मोठी डिग्री मिळाली? मास्टर ज्ञानसागर, मास्टर सर्वशक्तिमान. कुमार्या उडणाऱ्या आहेत, हदच्या धरतीला सोडणाऱ्या आहेत. बापदादा विचारतात, ताजधारी बनायचं आहे की टोकरीधारी बनायचं आहे? आता विश्वाच्या सेवेच्या जबाबदारीचा मुकुट आणि भविष्यात रत्नजडित ताज. आता विश्वाच्या सेवेचा मुकुट घालाल तेव्हाच विश्व तुम्हाला धन्य आत्मा, महान आत्मा समजतील. हळूहळू लौकिकला संतुष्ट करून स्वतःला निर्बंधन करू शकता. बेहद सेवेचे लक्ष ठेवा, मग हदचे बंधन आपोआपच तुटून जातील. निमित्त मात्र लौकिक, पण बुद्धीमध्ये अलौकिक सेवा असेल तर मजबुरी बदलून
प्रेम होते. सगळ्या रंगात श्रेष्ठ रंग आहे लाल. बाबांच्या श्रेष्ठ संगतीचा रंग. लाल बाप, लाल घर, लाल मुलं. बापदादा म्हणतात, डबल पावन विशेष आत्म्यांचे हिरोचे पाठ आता मधुबनच्या स्टेजवर चालत आहे. यावेळेस स्टेजचे हिरो ॲक्टर तुम्ही आहात. डबल पावन आत्मा, श्रेष्ठ आत्मा, लौकिक जीवनातही पवित्र आणि आत्माही पवित्र. बापदादा म्हणतात, चेहऱ्यावर उमंग उत्साह असण्यासाठी, चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी प्रत्येक गुण, प्रत्येक शक्ती, प्रत्येक ज्ञानाचा पॉइंट याच्या अनुभवात संपन्नता पाहिजे. अनुभव मोठी अथॉरिटी आहे. अथॉरिटीची झलक चेहऱ्यावर आणि वागणुकीत दिसते. अथॉरिटीवाली आत्मा, अधिकारवाली आत्मा, निर्णयशक्ती, सहनशक्ती वा कोणतीही शक्ती कशातही कमी असणार नाही. अशा आत्म्याला म्हणतात मास्टर ऑलमायटी अथॉरिटी. अमृतवेले याद शब्दाचा अर्थ याचे स्वरूप बनण्यासाठी विशेष लक्ष द्या. चेहऱ्यावरून मनाची शक्ती समजते. बापदादा म्हणतात, विशेष पार्टधारी बनून पार्ट करणे ही आहे खरी कमाल. शहाणे बना आणि संपन्न बना. मधुबनची विशेष सौगात सर्व अनुभवांच्या अथॉरिटीचे आसन. हे सोबत घेऊन जा. बापदादा म्हणतात, आता पाहायचं आहे तलाव बनता की मोठी नदी बनता की छोटी नदी बनता की विहीर बनता. निर्विघ्न सेवा करा. स्वतः सेवा घ्यायची नाही. बापदादा म्हणतात, जी मुलं कमाई करतात त्या मुलांचा बाबांना अभिमान वाटतो. एक एक पावलात पद्मांपेक्षाही जास्त कमाई तुम्ही करू शकता. ओम शांती.